आपण हा व्हिडिओ MPSCमधील इंग्लिश टायपिंग स्किल टेस्ट देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी बनवत आहोत. यामध्ये ज्या मुलांचा स्पीड हा 1800 ते 2000 कीस्ट्रोक आहे, त्यांच्यासाठी आपण हा बनवत आहोत. यामध्ये आपण त्यांचा कीस्ट्रोक वाढत नसतील तर त्यांनी काय करावं याबद्दल आपण बोलूयात. तर मला तरी वाटतं की ज्यांचे 1800 ते 2000 यामध्ये कीस्ट्रोक बसत असतील तर त्यांनी काय करावं, तर त्यांनी जास्तीत जास्त लेसन करावे आणि ABCD चालू द्यावी. त्यामुळे काय होते की आपले जे बोट आहेत ना ते व्यवस्थित वळतात. तर मी तुम्हाला सांगतो की माझे अगोदर 1600 ते 1700 कीस्ट्रोक पडायचे, पण नंतर मी 15 दिवस टायपिंग बाबा या साईटवर गेलो आणि त्यामध्ये आपण जायचं इंग्लिश टायपिंग. इथे टायपिंग ट्युटर दिलेलं आहे बघा. या टायपिंग ट्युटरमध्ये जायचं आणि इंग्लिश टायपिंग ट्युटर चॉईस करायचं. यामधले फक्त 9 लेसन आहेत. तर आपण बघू शकतो. तर मी सांगतो तुम्हाला तर कोणकोणते लेसन करावे. यामध्ये टोटल जसे दिलेले आहेत त्यांनी 56 लेसन दिलेले आहेत टोटल. पण हे 56 करायचं तसं काम पडत नाही. तर मला तरी वाटतं की ज्यांचा स्पीड 1600, 1800 किंवा 2000च्या जवळपास असेल आणि ॲक्युरेसीही नसेल तर त्यांनी फक्त 9 लेसन करायचे आहेत. त्यामध्ये मी तुम्हाला सांगतो इथे दिलेला होम रो आणि त्याच्या म्हणजे 8, 9, 10 करायचे. आता तिथे 3 रो असतात. एक होम रो असतो, एक टॉप रो आणि एक बॉटम रो. तर यामध्ये बघा इथे होम दिलेले आहे, एक इथे दिलेला आहे टॉप आणि इथे दिलेलं आहे बॉटम. तर त्याच्यावरचे 2 सिलेक्ट करावून आपण या 9 जरी लेसन केले ना तर आपला स्पीड वाढेल. तर यामध्ये बघा मी तुम्हाला नंबर सांगतोय. सॉरी एक मिनिट. यामध्ये बघा 8, 9, 10 टायपिंग बाबाबरोबर 8, 9, 10. मग नंतर आहेत 8, 9, 10 झाल्यावर 18, 19, 20 आणि नंतर आहेत 32, 33, 34. हे जरी तुम्ही व्यवस्थित केले ना तर तुमचा बऱ्यापैकी स्पीड वाढेल.